पाकिस्तान तुम्हें एक नंबर के चोर लोग होतात ते माझ्या समोर दिसणार ना त्याला ले मार. हिंदू लोकांवरती अत्याचार होतोय किती सहन करणार. ये सजा कुछ कम है, इससे भी बड़ी सजा उनको मिलनी चाहिए. खूप चांगलं केलं. त्यांनी का असं मारायचं लोकांना. केलं ते चांगलं केलं, त्यांना तसंच पाहिजे. ते लोक किती केलं तरी ते सुधरत नाहीये. त्याच्यापेक्षा जास्त उद्ध्वस्त केली पाहिजे. जे आहे ते सगळं संपूर्ण साफ करून टाकलं पाहिजे. आणि पाकिस्तानला मुळात सकट उद्ध्वस्त केलं पाहिजे आपण. बस हिंदुस्तान हमारा मुल्क है, हम बुलबुले हैं इसके, हिंदुस्तान हमारा. जय हिंद, जय हिंद, जय महाराष्ट्र. 22 एप्रिलला पहलगाम मध्ये भारतीय पर्यटकांवरती हल्ला करण्यात आला होता. हा हल्ला जणू जम्मू काश्मीरच्या विकासाला धक्का बसावा यासाठी करण्यात आला होता. त्यालाच प्रत्युत्तर म्हणून, त्याला सडेतोड उत्तर म्हणून आज भारतानं ऑपरेशन सिंदूर राबवलेलं आहे. या ऑपरेशन सिंदूर नुसार पाकिस्तानातील चक्क 9 ठिकाणं त्यांनी उद्ध्वस्त केलेली आहेत. म्हणजे भारतीय सैन्यांकडून भारतीयांनी उद्ध्वस्त केलेली आहेत. यावरती सामान्य जनतेची, भारतातल्या लोकांची, मुंबईतल्या लोकांची काय प्रतिक्रिया आहे जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी प्रतीक्षा, तुमचं माय महानगर मध्ये स्वागत करते. चला तर मग आता आपण माटुंग्यामध्ये आहोत. माटुंगा वासियांना काय वाटतं, आपण काकांकडेच जाऊयात. काका, काय नाव आहे तुमचं? त्रिवेणी सिंह. जो आज पाकिस्तान में हल्ला हुआ है, जो भारत ने किया है, आपको क्या लगता है उस पर? ऑपरेशन सिंदूर जो किया गया, क्या लगता है? वो तो अच्छा है, करना ही चाहिए, क्योंकि मलगामा में 28 आदमी को मृत्यु हो गया आतंकवादी. ये तो होना ही चाहिए था. पहलगाम में जो हुआ वो उसका उत्तर करके हम लोग ने प्रत्युत्तर दिया है. तो आपको लगता है कि ये जो हुआ वो सही बात है या गलत? सही है, सही बात है. और हमारी भारत के अगर ये उन लोग से भी हमारे ऊपर हल्ले हो सकते हैं, तो आपको क्या लगता है कि इस पर क्या कठोर कार्रवाई करनी चाहिए और उनके साथ सही हुआ क्या? उनकी बात तो क्या करना चाहिए, उसका जवाब देंगे हम. फिर यदि उनका साहस होगा ऐसा तो हम जवाब देंगे. उनका 4 दिन का गोला बारूद है, उसके बाद तो सरेंडर करना ही करना है. ये हम जनता को होकर में परेशान किया जा रहा है, हमको गुमराह किया जा रहा है. हम नहीं समझ पा रहे हैं उसको. ये सब विदेशियों को, विदेश मंत्रियों को, नेताओं को वहां बैठकर समझौता करना चाहिए, हल निकालना चाहिए. ऑपरेशन सिंदूर किया है और पाकिस्तान के 9 ठिकान है वो तहस नहस कर दिए, तो उसके ऊपर आपका क्या कहना है? ये जो किया है भारत ने वो सही है या गलत है? सही कर रहा है. उसके खिलाफ तो सही जवाब देने के लिए खड़ा रहना पड़ेगा, नहीं तो हावी होता जाएगा हमारे ऊपर. बिल्कुल सही कर रहा है भारत. और अगर पाकिस्तान फिर से हल्ला करेगा और तो उसका मुंहतोड़ जवाब दिया जाए. ये जो पहलगाम में जो हल्ला हुआ है उसका ही मुंहतोड़ जवाब करके भारत ने ये आज उनके ऊपर स्ट्राइक किया था, आतंकवादी हल्ला किया. क्या लगता है आपको? सही किया है, सही किया. नहीं, बहुत तकलीफ हुआ है, रॉन्ग हुआ है सब. तो पाकिस्तान को प्रत्युत्तर देना जरूरी था, आपको क्या लगता है? नहीं, जो भी हुआ है अच्छा नहीं हुआ है. इतने लोग जो हमारे वहाँ पे जम्मू कश्मीर में पहलगाम में घूमने गए थे उनको मारा गया, हाँ, वो बहुत गलत हुआ, गलत हुआ है, वो बहुत गलत हुआ. डायरेक्ट हेडशॉट दिया गया है. हाँ, इसके ऊपर आपको क्या लगता है? यही बोलता हूँ कि ये बहुत तकलीफ हुई सबको. आई काय सांगाल, म्हणजे जे पहलगाम मध्ये हल्ला झाला होता आणि पहलगामचं प्रत्युत्तर म्हणून आज भारताला कठोर भूमिका केलेली आहे आणि ऑपरेशन सिंदूर राबवून पाकिस्तानाची 9 ठिकाणं उद्ध्वस्त केली. काय सांगाल? बरोबर आहे, काय वाटतं? चांगलं वाटतं, तसं करायला पाहिजे. त्यांनी का असं मारायचं लोकांना. केलं ते बरोबर केलं यांनी. आपलं युद्ध चालू केलं, हे चांगलं केलं. आणि तुम्ही भारताला किंवा भारताच्या सैन्यांना काय सांगाल? सेलेक्ट करणार. सॅल्यूट करणार. करा मग एक सॅल्यूट. आम्हाला खूप दुःख झालंय. त्या लोकांना असं नाही करायला पाहिजे होतं. आपली लोक फिरायसाठी गेली होती आणि त्यांनी हल्ला केलं आपल्या लोकांवर. ते त्यांना प्रत्युत्तर आपले सैन्याने आज दिलेलं आहे. देत आहे, चालू आहे. हो, चालू आहे. केलं ते चांगलं केलं, त्यांना तसंच पाहिजे. ते लोक किती केलं तरी ते सुधरत नाहीये. म्हणून वाटतं आज त्यांच्या मुले आपण सुरक्षित आहोत. आज ते तिकडे आहेत म्हणून आपण इकडे सुरक्षित आहोत. जय हिंद, जय महाराष्ट्र. काय नाव आहे तुमचं? माझं नाव सुजाता आहे. काय वाटतं तुम्हाला भारतात? मला अभिमान वाटतो भारताचा, आक्रमण केलं म्हणून. आणि पहलगाममध्ये हल्ला झाला तो व्हायला नको होता. नाही, व्हायलाच नव्हता. दुःख वाटत त्याच्यासाठी दुःख झालेलं आहे आणि नाही पाहिजे होतं करायला. मला भारताचा अभिमान आहे आणि राहणार. आणि कठोर भूमिका जी घेतलेली आहे ऑपरेशन
त्याचं मला प्राऊड आहे. ऑपरेशन सिंदूर राबवलं काय योग्य वाटतं? योग्य वाटते. आता चांगलं केलं ना मोदींनी, चांगलं केलं ना मोदींनी, चांगलं केलं. त्याचा जो अभिमान वाटतो तुम्हाला? खूप अभिमान मानतो. म्हणजे आपण इथे झोपतो आणि ते बघितले काय करतात, आहे की नाही? हा? संयुक्त राष्ट्र भारतीय सैन्याला आम्हाला सपोर्ट आहे. जय हिंद. ऑफकोर्स योग्य कसं वाटणार, कारण नसताना आपल्याला त्यांनी त्रास दिलाय, तर आपण त्याच्यात तसे उत्तर द्यायला पाहिजे. आपण जे ऑपरेशन सिंदूर राबवले पाकिस्तानाच्या विरोधात ते योग्य वाटतं. ऑफकोर्स योग्यच आहे, प्रश्नच नाही. भारतीय सैन्याचा अभिमान वाटतो. ऑफकोर्स. आणि पहलगाम मध्ये हल्ला झाला त्याला प्रत्युत्तर होतं तर काय सांगा? प्रत्युत्तर होतं त्याला चांगलंच आहे ना, सगळं प्रश्नच नाहीये. आम्हाला अभिमान आहे मोदींचा. माझं नाव शारदा नाखवा. काय वाटतं पहलगाम हल्ल्याचं सडेतोड प्रत्युत्तर म्हणून आपल्या भारतानं पाकिस्तानाची 9 ठिकाणं ऑपरेशन सिंदूर राबवून उद्ध्वस्त केली? काय सांगा? त्याबद्दल तर आपल्याला दुःखच आहे, परंतु त्यांच्या ना प्रत्युत्तर दिलं हे याचा अभिमान आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. काका, पहलगाम मध्ये जो 22 एप्रिलला हल्ला झाला होता त्याचाच प्रत्युत्तर म्हणून आज भारतानं ऑपरेशन सिंदूर राबवलेलं आणि पाकिस्तानाची 9 ठिकाणं उद्ध्वस्त. याबद्दल तुम्हाला काय वाटतं? त्या एक दुःखद घटना आहे की असं नाही करायला पाहिजे. बॅड हल्लाय, असं करायला नव्हतं पाहिजे पाकिस्ताननी. जो पहलगामचाच बदला म्हणून ऑपरेशन सिंदूर राबवलेलं आहे, तर त्या ऑपरेशन सिंदूर बद्दल आणि भारतीय सैन्यांबद्दल तुम्हाला काय वाटतं? आपल्याला अभिमान आहे ना या गोष्टीचा, की त्यांनी हे जे केलंय खूप कौतुकास्पद आहे म्हणजे या गोष्टी. आणि असं काही अगोदरच करायला पाहिजे होत्या ह्या गोष्टी. ह्याच्या अगोदर ह्या गोष्टीला उत्तर द्यायला पाहिजे होतं. आणि हे केल्याशिवाय त्याला चाप बसणार नाही या गोष्टीला. म्हणजे जे केलंय ते तुम्हाला योग्य हा, वाटतं? 9 योग्य. ठिकाणं काय पाकिस्तानाची किती ठिकाणं उद्ध्वस्त केली पाहिजे? ह्याच्यापेक्षा जास्त उद्ध्वस्त केली पाहिजे. जे आहे ते सगळं संपूर्ण साफ करून टाकलं पाहिजे. एक सुद्धा काही ठेवूच नका तुम्ही यामध्ये. तुम्ही म्हणालात भारतीय सैन्याचा अभिमान वाटतो. तर भारतीय सैन्यासाठी किंवा भारतीयांसाठी काय सांगाल आणि कसं हे कराल, प्रेरित कराल? भारतीय हे आहेत नागरिक, त्यांना अभिमान आहे या गोष्टीचा की भारतीय सैन्याने जे काय केलंय ते एकदम खूप चांगलं पाऊल उचललंय. आणि आपल्याला त्या भारतीय नागरिकाला त्याचा अभिमान आहे. गौरवास्पद हे आहे ती गोष्ट की भारतीय सैन्याने जे उत्तर दिले, चोख उत्तर दिलेलं या गोष्टीसाठी. काका, काय नाव आहे तुमचं? नाही माझे बस झालं काय नाव आहे? नाही, आता तुम्हाला परत अभिमान परत नाही वाटत का? वाटतं, जरूर वाटतं मला. आणि चांगलीच गोष्ट केली त्या लोकांनी जो त्याच्याबद्दल. हल्ला केलेला आहे पहलगामचा हल्ला हो होता. हो हो, आणि नक्कीच त्यानंतर- नक्कीच चांगलं. पहलगामच्या हल्ल्याबद्दल आपल्याला जे लोक निरपराध लोकांना मारलं त्यांनी, त्याच्याबद्दल त्यांना दहशत बसलीच पाहिजे ना. तर पुन्हा पुन्हा करतील त्यासाठी. ते लोक आपण देखील आपल्यावरती हल्ला करू शकतात. हो, करू तेव्हा शकतात भारतीय ना. सैन्यांना कसं प्रेरित कराल? प्रेरित करायला म्हणजे काय, त्यांच्याकडे तशी यंत्रसामुग्री आहे ती तयार ठेवून ते काय करू शकतात काय नाही याचा अंदाज घेऊन त्याप्रमाणे त्याला रोखलं पाहिजे त्या लोकांना. असं आहे. आई थिंक सो मोदी जी ने जो किया वो सही किया है. उनको प्रत्युत्तर देना चाहिए, नहीं तो उनकी हिम्मत और बढ़ जाएगी और वो ज्यादा कुछ कर सकते हैं. क्योंकि वहाँ पहलगाम में जो गए थे वो घूमने गए थे, उनका उनसे कोई लेना देना नहीं था. बिना मतलब उनको मारना ये गलत चीज है. तो ठीक है, जो कर रहे हैं मोदी जी वो ठीक ही है. आपको हमारे जो भारत सैन्य है उसका अभिमान ये लगता है और जो ऑपरेशन किया है तो वो प्राउड फील होता है? यस, प्राउड फील हो ही जाएगा, क्योंकि उनको सल्यूट है. क्योंकि हम यहाँ बैठे बैठे उनके भरोसे वो हमारी रक्षा कर रहे हैं, तभी हम यहाँ से आराम से बैठ के एंजॉय कर रहे हैं लाइफ. बाकी तो देखा जाए तो कोई हम तो वहीं कुछ कर नहीं सकते और कर भी नहीं रहे हैं. तो वो जो कर रहे हैं बहुत अच्छा कर रहे हैं. काय नाही, छान वाटतं. असंच राहू दे, सगळं काय व्यवस्थित होऊ दे, बस. संपणार तेवढं केलं म्हणजे संपणारच पाकिस्तान. काय नाव आहे तुमचं? अंजू. भारतानं आज प्रत्युत्तर म्हणून जोरदार हल्ला केलेला आहे पाकिस्तानावरती, ऑपरेशन सिंदूर राबवलंय. काय वाटतं? सिंदूर राहावं, सिंदूर राहावं, चालू राहावं. हा, चांगलाच ना. हो, चांगलंच केलंय. खूप खूप बरं वाटलं. आणि पाकिस्तानला मुळात सकट उद्ध्वस्त केलं पाहिजे आपण, बस. आणि सिंदूर ऑपरेशन सक्सेस होईल आणि आपण जिंकू. भारतीय सैन्याचा अभिमान वाटतो. हो, नक्कीच. आपण हिंदू आहोत. आपण खूप चांगलं केलं. त्यांना उत्तर देणं गरजेचं होतं.
आपला जो पहलगाम हल्ला झालेला त्याच्यामध्ये आपले कितीतरी भारतीय पर्यटक मारले गेले. हो, ते चुकीचं झालं त्या लोकांनी. ऍक्च्युली ते पर्यटक आपले होते, ते तसं झालं नाही पाहिजे होतं. त्या लोकांनी जाती धर्म विचारून हल्ला केला त्याच्यावर. हे खूप चुक आहे. आणि जे उत्तर जे देतात ते खूप चांगलं देतात. ऑपरेशन सिंदूर राबवले ते अतिउत्तम केलेलं आहे, योग्य केलेलं आहे. योग्यच आहे ते. भारतीय सैन्याचा अभिमान वाटतो. हो, बरोबर आहे ना. हिंदू लोकांवरती अत्याचार होतोय, किती सहन करणार? सहन करणार तरी किती? आपली माणसं बळी जातात एवढे, सैनिक एवढं बळी जात आहे, मग त्यांनी केलं ते बरोबरच आहे ना. बरोबर वाटतं. हा, ऑपरेशन सिंदूर ही जी ऑपरेशन राबवलेलं आहे ते तुम्हाला योग्य वाटतं का आवडलं? योग्यच आहे. आवड काय? भारतीय सैन्याचा अभिमान वाटतो. हो, भारताने जो पाकिस्तानावरती हल्ला केलेला आहे पहलगामचं प्रत्युत्तर म्हणून काय वाटतं? हल्ला केलेला है वो जो है ठीक नहीं किया पाकिस्तान ने। देखो पाकिस्तान ने ठीक नहीं किया। हम तो इंडिया को मानते हैं, इंडिया हमारा जन्मभूमि है ये। और पाकिस्तान तो एक नंबर के चोर लोग हैं साले। हम उनके साथ एक नंबर के चोर, हम उनके साथ रहे सऊदी अरब में 25 साल। हाँ, बातें मीठी मीठी करते साले, एक नंबर के हरामी। कम दिस साइड, एक नंबर के शैतान लोग हैं। हमको उनसे लेना देना नहीं है। उनका मुल्क खत्म हो, अच्छा है, और हमारे मुल्क में मिल जावे। पहले हमारे ही मुल्क तो था पाकिस्तान। अरे भाई, पाकिस्तान उनके बाप का थोड़ी है। पाकिस्तान में जो हाँ। हल्ला हुआ है हाँ। अंकल जी, हाँ। पाकिस्तान में जो हल्ला हुआ है हाँ। वो आपको सही लगता है? नहीं, सही क्यों लगता है? जो हमारे इंडिया के, भारत ने, हिंदुस्तान ने पाकिस्तान पे जो हल्ला किया है वो अच्छा आज, किया है। हाँ, अच्छा किया। ऑपरेशन सिंदूर, हाँ, अच्छा किया वो। सही लगता है? हाँ, अच्छा किया, सही लगता है। होना चाहिए। हिंदुस्तान हमारा मुल्क है। हम गुलगुले हैं इसके, हिंदुस्तान हमारा। हम पाकिस्तान को लाइक नहीं करते। पाकिस्तान हमारा मुल्क नहीं, ये जन्मभूमि है हमारी। जो भारतीय सेना है उनका अभिमान लगता है क्या? हाँ, अभिमान है उनका। मालिक उनको अच्छा रखे और उनको सरहद के ऊपर अच्छा देवे और वो जीत के आवे। तो ये जय हिंद। बहुत सही किया है। आप किसी का जाति धर्म ये सब पूछ के उसको अलग करके कलमा पढ़वा के वो नहीं पढ़ पा रहा है, उसको आप मारेंगे, तो मैं तो यही कहूंगा कि भाई ये सजा कुछ कम है, इससे भी बड़ी सजा उनको मिलनी चाहिए। ऑपरेशन सिंदूर के ये जो ऑपरेशन किया है उसकी वजह से पाकिस्तान के जो 9 ठिकाने वो तहस नहस कर दिए। हाँ, आज मैं देख रहा था यूट्यूब पे समाचार में, उसके 9 ठिकानों पे हमला हुआ है। अजहर मसूद के 10 परिवार उसमें मारे भी गए हैं, ऐसा न्यूज चैनल पे बता रहा है। बट ये कहाँ तक सही है कहाँ तक गलत है इसकी अभी पुष्टि नहीं हुई है। बट हमला तो हुआ है, हमला हुआ है। भारत ने जो पाकिस्तान के ऊपर हमला किया है वो बहुत सही किया है, बहुत सही किया है। भारतीय सैन्य जो है उनका अभिमान लगता है। क्या चीज प्रश्न आपका? भारतीय जो सैन्य है, हमारे जो भारत सरकार के लश्कर सैन्य वायु, उनका अभिमान लगता है क्या? हाँ, अभिमान तो लगता है ना। जय हिंद। आप बताइए क्या नाम है आपका? हमारा नाम पुजारी अवधेन्द्र गुप्ता। क्या लगता है भारत ने जो आज पाकिस्तान के खिलाफ ऑपरेशन सिंदूर किया है, ऑपरेशन जो राबवला है, उसके बारे में क्या कहते हैं? अच्छा किया, बहुत अच्छा किया। बहुत लेट किया, पहले करना चाहिए था, और पहले करना चाहिए था, और इसी पर खत्म नहीं करना चाहिए। पाकिस्तान का नाम नक्शे मिटा देना चाहिए। अरे बाप रे। हाँ, तो ये जो भारत सैन्य है हाँ। उन्होंने जो कठोर भूमिका ली है, लेकिन पाकिस्तान भी हमारे ऊपर हमला कर सकता है। आपको भारत को कैसे आप रहा ये दोगे? पाकिस्तान में ताकत नहीं है कि भाग हमला कर देगा। वो उसके पास बचा क्या है? वो खाने के मुस्ताद है, खाने के समय अपना एक हथियार बेच दिया, बचा क्या उसके पास? सामने से कोई देश सपोर्ट कर नहीं रहा उसको, दूसरे देश सपोर्ट करे, पीछे करेंगे, सामने कोई नहीं आने वाला है, क्योंकि ये आतंकवाद के खिलाफ भारत है। आतंकवाद के खिलाफ पूरा विश्व है। तो सही किया आपने, बहुत सही किया है, भारत सैन्य का आपको अभिमान लगता है? बहुत सही किया। उस जगह पर हम होते तो हम और तेज करते। क्या बात। जय हिंद। भारताने जी पाकिस्तानाविरोधात आक्रमक भूमिका घेतलेली ऑपरेशन सिंदूर राबवून त्याबद्दल काय सांगाल, काय वाटतं? नाही, कसं आहे की ज्याप्रमाणे त्यांनी हल्ला केला निरपराध लोकांना, जे त्यांच्यावरती हल्ला केलाय, त्याच्या बाबतीत भारताने जे पाऊल उचललंय ते बरोबर आहे असं माझं मत
आणि सगळ्यांचं हिंदुस्थानचं असंच मत आहे त्याच्या बाबतीत की जे ऑपरेशन आता सुरू केलंय ते योग्यच आहे. बस. आणि हे आधीच कठोर पाऊल उचलायला हवं होतं का? तुमचं काय मत आहे? किंवा पहलगाम झाल्यानंतर आपण शांत बसलो असं वाटतं? नाही, शांत असं नाही म्हणता येणार, कारण काय आहे बघा, शेवटी काय युद्ध करणं म्हणजे हे काय हा पर्याय नाही आहे त्याच्यावरती. कारण जसे आपले लोक आहेत, पाकिस्तानचे लोक इथे आहेत आणि आपले म्हणजे काय हिंदू बांधव मुस्लिम बांधव इथे आहेत आणि भारतामध्ये असे लोक पण आहेत की बाबा त्यांना काय हे युद्ध नको आहे आणि त्याच्या बाबतीत ते असं जर समजा ते अति झालं तर ते त्याचं उत्तर द्यायलाच पाहिजे त्यांना. भारतीय सैन्यांचा अभिमान वाटतो का तुम्हाला? नाही, खरंच त्याच्याबद्दल तर खूप अभिमान आहेच. जे काय घडलं त्याचं उत्तर द्यायलाच पाहिजे त्यांना. बरोबर, ठीक आहे, थँक्यू. अरे तो माझ्या समोर येणार ना, काय बोलू कोण आता तो? मी. ते पाकिस्तान. टेररिस्ट. हा पाकिस्तान, हा पाकिस्तान. जो पहलगामचा हल्ला झालेला, दहशतवाद्यांनी हल्ला केला होता आपल्या पर्यटकांवरती साधारणतः, तर त्याचंच प्रत्युत्तर आज भारताने 9 ठिकाणं उद्ध्वस्त केली आहेत पाकिस्तानाची. त्याबद्दल तुझं काय मत आहे? काय वाटतं एक यंगस्टर म्हणून तुझं काय मत आहे? माझा काय इतके विचार आहे, ते माझ्या समोर दिसणार ना त्याला ले मारणार आहे मी. भारतीय सैन्याचा अभिमान वाटतो का? चला, salute करा. भारताने जे केलेलं आहे पाकिस्तानाविरोधात ते खरंच योग्य केलेलं आहे, अशा या मुंबईमधल्या लोकांच्या प्रतिक्रिया होत्या आणि या प्रतिक्रिया आक्रमक देखील दिसलेल्या आहेत. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला शेअर करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचला पाहिजे.